मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता रायगड येथून 29 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज केला जाणार आहे। भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये न येता 4500 रुपये जमा होणार आहेत। यामध्ये कोणत्या भगिनी पात्र होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता रायगड येथून रिलीज होणार आहे 29 सप्टेंबर 2024 रोजी। आता 1500 रुपये कोणत्या भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहे, त्यानंतर 4500 रुपये कोणत्या भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती सर्वप्रथम समजून घ्या। 1500 रुपये ज्या भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत, ज्यांना पूर्वी 2 हप्ते मिळालेले आहेत, म्हणजे 3000 रुपये जुलै महिन्याचा एक हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा एक हप्ता ज्यांना मिळालेला आहे, अशा भगिनींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत। आता त्यानंतर 4500 रुपये ज्या भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहे, यामध्ये कोणत्या भगिनी पात्र होणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घ्या। जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये ज्या भगिनी अर्ज केले आहेत परंतु काही त्रुटी अभावी त्यांचा अर्ज आतापर्यंत मंजूर झालेला नव्हता किंवा मंजूर होऊन सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नव्हते, यामध्ये आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा बँकेला आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल, जॉइंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल किंवा डुप्लिकेट जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड केल्यामुळे भरपूर अशा महिला भगिनींचे अर्ज रिजेक्ट झाले होते। मग असे अर्ज परत राज्य सरकारच्या माध्यमातून अप्रूव्ह करण्यात आले। अप्रूव्ह झाल्याच्या नंतर ज्या भगिनींचे अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार आहेत। ध्यानात ठेवा, 4500 रुपये ज्या भगिनींच्या खात्यावरती जमा होणार आहेत, ज्यांचे अर्ज आता मंजूर झालेले आहेत, काही त्रुटीच्या अभावी आतापर्यंत त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत, नंतर आधार सीडिंग पूर्ण केलेले आहेत, म्हणजे बँकेला आधार लिंक केलेले आहेत, त्यानंतर जी काही त्रुटी होती त्या त्रुटीची पूर्तता केलेली आहेत, अशाच भगिनींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार आहेत। ज्यांच्या खात्यावरती पूर्वी 3000 रुपये जमा झालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत। भरपूर अशा लाभार्थ्यांकडून कमेंट केला जात होता की पूर्वी आम्हाला हप्ता मिळालेला नाही, येणाऱ्या हप्त्याबरोबर आम्हाला किती रुपये मिळतील याबद्दलची माहिती प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत देणे गरजेची होती। त्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम घेतलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। 29 सप्टेंबर ध्यानात ठेवा, 29 सप्टेंबर 2024 रोजी तिसरा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रिलीज केला जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। 29 सप्टेंबर ध्यानात ठेवा, 29 सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे 29 सप्टेंबर रोजी ज्या भगिनींच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत अशा भगिनींच्या खात्यावरती 30 सप्टेंबर रोजी कन्फर्म येऊन जाईल। काळजी करण्याची गरज नाही। ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, ज्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत, अशा सर्व भगिनींच्या खात्यावरती 29 सप्टेंबर रोजी पैसे येणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा, म्हणजे अशाच व्हिडिओंचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।